आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आज ज्यांना ज्यांना पदक प्राप्त झालेले आहेत त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन. स्वातंत्र्य दिन हा आपण स्वातंत्र्यवीरांच्या आठवणी आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपलं राष्ट्र बलशाली समृद्ध कसं करता येईल यासाठी आपण काय देऊ शकतो यासाठी या दिनाच्या दिवशी आपण संकल्प करत असतो. आपण सगळेजण तन मन धन अर्पून या राष्ट्राप्रती कटिबद्ध होण्यासाठी आपण वचनबद्ध होत असतो. त्यामुळं आज या दिनी असे संकल्प करून की मी या देशासाठी, माझ्या समाजासाठी, माझ्या राज्यासाठी, माझ्या पोलीस दलासाठी काय देऊ शकतो आणि माझ्या पोलीस दलाची प्रतिमा कशी उंचावेल, माझ्या खांद्यावरचं जे मपोसे असेल, IPS असेल, त्यातलं S स्टँड्स फॉर सर्व्हिस, सेवेसाठी आहे. सेवा करणं, प्रेम करणं आणि मदत करणं हा माझा खाकीचा धर्म कसा आहे आणि लोकांची सुरक्षितता सदरक्षणाय फलनिग्रहणाय या वाक्याशी मी कसा वचनबद्ध राहील असा प्रत्येकाने संकल्प करूया. एवढंच मी बोलतो. आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आपला 80वा स्वातंत्र्य दिन आपण सगळेजण साजरा करत आहोत. या निमित्तानं मी नागपूर शहरातील सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा देतो, अभिष्टचिंतन करतो. आपल्या स्वातंत्र्यवीरांनी जे स्वातंत्र्य संग्रामात बलिदान दिलं त्यांची आठवण आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आपलं राष्ट्र आपण कसं अधिक बलशाली करू, समृद्ध करू यासाठी आपण सगळेजण कटिबद्ध होऊयात. विशेषतः नागपूर शहरात एक पोलीस आयुक्त या नात्यानं मी एवढंच सांगेल की सगळ्यांनी जनजागृती, शिक्षण आणि कायद्याची अंमलबजावणी या तिन्ही माध्यमातून आपलं शहर कसं सुरक्षित होईल, क्राईम फ्री होईल यासाठी प्रत्येकानं आपण पोलिसांचे डोळे आणि कान होऊयात आणि पोलिसांना योग्य वेळी योग्य माहिती देऊयात असा संकल्प या दिवशी करावा अशी माझी सगळ्यांना नम्र विनंती आणि आवाहन आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.